ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला असून आज दुपारी 12 वाजता वरळीतल्या हॉटेल ब्लू सी मध्ये युतीची घोषणा होणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय। तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील जागावाटप पूर्ण झालं असून कुठेही रस्सीखेच नाही असंही राऊत म्हणाले। तर मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा भाईंदरसह पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। तर आपण पाहतोय त्यामुळे आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा होणार असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे। एकूणच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरू होत्या आणि ही युती नेमकी कधी घोषित होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि आज अखेर हा मुहूर्त ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा करण्याचा ठरलेला आहे। याच पार्श्वभूमीवर ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार आहे। दुसरीकडे वरळीतल्या हॉटेल ब्लू सी मध्ये पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करण्यात येईल अशी माहिती समोर येते। जागांसंदर्भात कुठेही तडजोड नसल्याची माहिती ठाकरे बंधूंच्या नेत्यांकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये नेमकी कुठे कुठे ठाकरे बंधूंची युती होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आज दुपारी 12 वाजता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। एकूण 7 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू युती करणार असल्याचं राऊतांनी जाहीर केलंय। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढतील। जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालेलं आहे ते आम्ही स्वतः अनुभवतो आहोत। युती तर झालेलीच आहे, फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला। नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे, पुण्यामध्ये विषय संपलेला आहे, कल्याण डोंबिवलीतला विषय संपलेला आहे, ठाणे आणि मीरा भाईंदरला सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत। या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। आपण पाहतो या सगळ्या चर्चा पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे आज दुपारी 12 वाजता वरळीतल्या हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याचं कळतंय। ठाकरे सेना मनसेतील जागा वाटप आता पूर्ण झाल्याचंही राऊतांनी म्हटलं। दरम्यान ठाकरे बंधू एकत्र आल्यास समीकरण नेमकं कसं असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आता आकडेवारीतच बोलायचं झालं तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई आणि उपनगर असे एकूण 36 आमदार आहेत। भाजपचे 15, शिंदेंच्या शिवसेनेचे 6, ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 तर काँग्रेसचे 3 आमदार निवडून आलेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि समाजवादी पार्टीचा 1 आमदार निवडून आला। मनसेचा मात्र एकही आमदार निवडून आलेला नाही। आता यातील विधानसभा निवडणुकीची टक्केवारी ही समजून घेतली पाहिजे। भाजपला 32.7% इतकी मतं मिळाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेला 19.8%, ठाकरेंच्या शिवसेनेला 26%, तर मनसेला 8% इतकी मतं मिळाली। आता यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या मतांची टक्केवारी एकत्र केली तर ती 52.5% मतं होत आहेत आणि ठाकरे बंधूंच्या मतांची एकूण टक्केवारी होते 34%। म्हणजेच विधानसभेच्या आकडेवारीनुसार महायुती आघाडीवर आहे। एकूणच या घडामोडीकडे सर्वांचं खरं तर लक्ष लागलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ही घोषणा होणार आहे वरळीतल्या हॉटेल ब्लू सी मध्ये त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त आज ठरलेला आहे। आज दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरे बंधूंची अधिकृत युतीची घोषणा होणार आहे। जागा वाटप संदर्भात शेवटचा हात फिरवला जात असून ठाकरे बंधूंची युतीची घोषणा या ठिकाणी होणार आहे। हे मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिका असेल याचं रणशिंग फुगले गेलेलं आहे आणि ही या संपूर्ण महानगरपालिकेच्या युतीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे आणि ही आपली एकत्र येणार आहे त्याची घोषणा या ठिकाणी होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या घटनेकडे लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन चरणसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। त्यांना काय निर्णय करायचा आहे तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांना एकत्र यायचं आहे की नाही एकत्र यायचं हा त्यांचा प्रश्न आहे। ते काय करतात याच्याकडे बघून आम्ही काही करत नसतो। मुंबईकरांसाठी काय योग्य आहे किंवा शेवटच्या मुंबईकरांना न्याय देण्यासाठी भ्रष्टाचार विरहित प्रशासन मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये देण्याकरता जे आवश्यक आहे, मुंबईकरांच्या आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। दरम्यान युतीची घोषणा होण्याआधी ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा वैद्य यांनी काय भावना व्यक्त केल्या पाहूया। ह्याची डोळा या दोघांना आत जी शिक्कामोर्तब होणाऱ्या युतीचं
हे ऐकून आणि हे बघून मला खूप समाधान वाटलं. फक्त एकच होतं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आमची आई असती तर हा आनंद दुगणित झाला असता. पण ते एक शैल्य कायम तर माझ्या मनात राहील. पण काही का असे ना, लेट बेटर दॅन नेवर. आणि ते दोघे एकत्र येत आहेत आणि आज खरंच आनंदाचा दिवस आहे आमच्या घराण्यात कुटुंबामध्ये. या पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित जरी येत असले, कौटुंबिकदृष्ट्या एकत्रित अनेक कार्यक्रमांमध्ये आले, आता आजपासून राजकीयदृष्ट्या एकत्रित येत आहेत. यश मिळेल, तुमचे आशीर्वाद काय असतील दोन्ही ठाकरे बंधू? नक्कीच यश हे मिळणारच आहे त्यांना. आणि माझे आशीर्वाद असून सुद्धा स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब यांची सुद्धा एक नाही म्हटलं तरी त्यांचा एक वरदास्त त्यांच्या मागे आहे. कॅमेरामन अमित चिगवानसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी.